राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणारे अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी तब्बल 1100 पानाचं विस्तृत आरोपपत्र दाखल केलंय। या प्रकरणात आरोपी अनंत गर्जे यांनी यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र सध्या ते जामिनावर बाहेर असून या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे। वरळी पोलिसांच्या तपासानुसार कौटुंबिक वाद हे या आत्महत्येमागील मुख्य कारण ठरलंय। पती पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादातून मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यातून पत्नीनं घरातच गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणानं राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली होती। दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, मृत महिलेच्या कुटुंबियांचे जबाब तसंच घटनास्थळी करण्यात आलेल्या तपासाची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पोलिसांनी तपासादरम्यान सगळ्या बाजूंनी पुरावे गोळा करत प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनंत गर्जे यांचा मोबाईल फोन हा मोबाईल न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। तपासणी दरम्यान मोबाईलमधून काही ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले असून ते आता न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहेत।